नाम्या दादाला डॉक्टरांनी पैसे घ्यायला इथं बोलवलं होतं, म्हणजे तिकडचं पैसे डॉक्टरांनी इथं लपवलं असणार आहे. हुडकायला पाहिजे. डिंपल, दादा. डिंपल, एवढ्या रातच्याला या खोलीत काय करतेस तू? ते मी इथं कशासाठी आलीस? एवढी लपून छपून काय येत होतीस तू? डॉक्टरांनी इथे पैसे लपवलेत का? डिंपे, तू 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 पैसे शोधायला आलीस ना? हां, डॉक्टरांनी मला इथेच बोलवलं होतं पैशासाठी. म्हणजे डिंपल, तुला माहित होतं की डॉक्टर मला मारणार आहेत? बजाला मारलं हे तुला माहित होतं? नाही. डिंपे, का अशी वागलीस तू? का अशी वागलीस? एवढ्या खालच्या तराला गेलीस तू? डिंपे, अगं अगं काय विचार करत होतो तुझ्याबद्दल मी? तू तू आज म्हणजे बजाच्या खुनामागे ना तुझा बी हात आहे. नाम्या दादा, बाद झालं. काय बोलतो तुझं तुला तरी कळतंय का? माझ्या भाऊला मी का मारीन? तो मला मोठ्या भावासारखा होता. एवढी पण नीच नाही म्या. मग इथं काय करतेस तू? हा, तुला कसं माहित डॉक्टरांनी इथे पैसे लपवलेत ते? हा, ते माहित नव्हतं मला, फक्त अंदाज होता. एकदा बोलता बोलता डॉक्टर बोलून गेलो होतं की इथं पैसे लपवल्यात. मग माझ्या डोक्यात असा विचार आला की ते पैसे तुला दिला आणि लोकांना जो राग आहे तुझ्यावरचा तो पण निघून जाईल. हो, खरंय का? म्हणजे हा विचार करू आलो होतीस तू? वय, आणि तुला नसेल विश्वास तर राहू दे. विश्वास तर आता माझा कोणावरच नाही. अगं डॉक्टर सारखा माणूस जर विश्वासघात करू शकतो तर कोणी बी करू शकतो. नाम्या दादा, तुला लोकांचा पैसा द्यायचा आहे ना? हा, मग एवढा काय विचार करत बसलाय? पैसा हुडकू आपण. डिंपे, जेवून घ्या. अजून राग गेला नाहीये का तुमचा? मी काय मुद्दाम केलंय का? मला काय माहिती होतं का मी गेले होते त्या डॉक्टरकडे की घे बाबा फाईल म्हणून? आता तो आला आणि चोरी करून गेला हे मला नव्हतं माहिती. आणि एवढं वाटतं ना तर ऑफिसच्या महत्त्वाच्या गोष्टी घरात आणायच्या नाहीत ना. मला तर वाटतं ती फाईल ना तुम्हीच लपवलीये आणि त्या डॉक्टरांवर आरोप लावताय. एवढा साधा सरळ माणूस आहे तो. या गावात शोधून तरी सापडणार आहे का असा माणूस? किती लोकांना त्यांनी मदत केली आतापर्यंत. एका शब्दावर मला मदत करायला तयार झाला होता तो माणूस. देव माणूस आहे तो, देव माणूस. देव माणूस? देव माणूस वाटतो तुला तो माणूस? देव माणूस वाटतो? ए बाई, या पूर्वा, ही रुपाली, ही अपर्णा, ही अपर्णाची आई मंजू, या सगळ्यांचे खून केले त्यांनी. नुसते खून नाही केले, हाल हाल करून अत्याचार करून मारून टाकले त्यांना.
संपवलंय त्यांना, जीव घेतला त्यांचा. एवढंच नाही, 9 वर्षाची मुलगी छोटी चिनो, तिला सुद्धा मारून टाकले. तो काय बोलताय तुम्ही? डॉक्टराचं नाही वाटत. तुम्हाला वाटत नाही, फक्त तुमच्यासारख्या बेअक्कल लोकांमुळे तो देव माणूस होऊन बसलाय लफंगा. तुला अजूनही तो डॉक्टर वाटतो ना? नाही घ्या घराच्या बाहेर. काय बोलताय तुम्ही? सगळे पुरावे होते त्या फाईल मध्ये. ती फाईल या घरातून गायब झाली. तुझ्यामुळे कित्येक लोकांना न्याय मिळणार नाही. कित्येक महिला घर न्यायापासून आता वंचित राहणार आहेत. एक गुन्हेगार येतो काय माझ्या घरात घुसतो आणि माझ्या घरातून त्याची स्वतःची फाईल घेऊन जातो. तुझ्यामुळे झालंय. हो पण ऐक, तो जर सुटला ना आता, तो पुन्हा हेच करणार आहे. असेच गुन्हेगार सुटणार तो. त्याच्यावर धर्मंत राहणार नाही कुणाचा. काय राहिली पत, काय राहिली आबरू या गावामध्ये, माझ्या खात्यामध्ये. तो सुटला ना, डिंपल, काय ग, झोप झाली नाही का रातच्याला? झाले की. अगं, चेहरा सुजल्यावानी वाटायला लागलाय. हा, गरोदरपणा तसं होतं म्हणा, त्या डॉक्टरांचं टेन्शन. पण ही बघ बाया, तू नग काळजी करू, होईल की समजा नीट ग. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. काय उठले का सगळे? झाला का नाश्ता? काय डिंपल कपाडिया, आय विश यू व्हेरी गुड मॉर्निंग. साहेब, आता डॉक्टरांना पकडून नेलंय ना, मन भरलं नाही का तुमचं? आता काय राहिलंय म्हणून परत आलात वाड्यात? आमचं काय नाही राहिलं, तुमच्या त्या लफंग्या डॉक्टरचं राहिलंय. बया, म्हणजे डॉक्टरने काय वाड्यात खजिना बिजिना लपून ठेवलाय का काय? ओ साहेब, ह्या वाड्यात माझा निम्मा वाटा आहे, त्यामुळे खजिना घावला ना तर मी निम्मा हिस्सा घेणार आहे, आधी सांगून ठेवते. वैकर, झडती घ्या वाड्याची. आणि काय शोधायचं तुम्हाला माहिती आहे? वाड्याची झडती घ्या आणि काय शोधायचं आहे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. थांबा जरा. असं कसं तुम्ही वाड्यात जाऊ शकता? आमचा वाडा म्हणजे तुम्हाला काय वाटलं हो? धर्मशाळा आहे का? कुणी ब्यालन वाड्यात गेलं? साहेब, कशाला त्रास देत आहे सारखा? अरे ते आपला त्रास कमी करायला आल्यात, घेऊ दे त्यांना झडती. पण हे बघा, आता शेवटचीच झडती. आता जर का त्या बाय भुलव्याला फासावर लटकवला नाही ना, तर मी वाड्यात पाऊल टाकून देणार नाही. अहो, जरा तुमच्या आईला सांगा. आय, ह्याला पण आहे ना, त्या बाय भुलव्या बरोबर आत टाका, म्हणजे त्याला अक्कल येईल. तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार हिरोईन. हे बघा, तुम्ही अशी वाड्याची झडती घेऊ शकत नाही. कायद्यानं गुन्हा करताय तुम्ही. कायद्याची भाषा ही घ्या, भाषा कायद्याची. वाचा आणि सगळ्यांना सांगा सरकारी कामात अडथळा आणल्यावर काय होतं ते. जर कोणी सरकारी कामात अडथळा आणला तर टिंपे, काय आहे ग ही? कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. मांडरे जाऊ वर. तुम्ही काय करता इकडे? तुमचं काय काम इकडे? चला बाहेर. अहो पण साहेब, डिंपल कपाडिया, तुमचा कायद्याचा अभ्यास आहे ना, समजावून सांगा.
बया आई, तू तर म्हणत होती या वाड्यातून आपल्याला डॉक्टरच बाहेर काढेल, आणि आता तर हा इन्स्पेक्टर काढायला लागलाय बाहेर. तुलाच आधी बाहेर काढायला पाहिजे होतं. तुम्हाला कळत नाही का? साहेब काहीच सापडलं नाही. साहेब आतमध्ये काय सापडलं नाही. लगेच कसं सापडेल? शोधा. सापडल्याशिवाय इथून जायचं नाही. चला चल रे. तुम्ही आहोत. तू तिकडे बस. बया आई, ही लोक आपला वाडा ताब्यात तर नाही का ग घ्यायची? बरी घेताल ताब्यात. अगं नुसतं डोळं वर करून बघू दे वाड्याकडं. नाही एकेकाला मसनात गाडलं ना तर बघत राहा तू. आता चांगली घुसल्यात वाड्यात आणि अजून काय डोळं वर करून बघायचं? अगं ती शिरल्यात आहे ना, तर तुमच्या गुणानं मी एवढं घसा फाटावर बोंबलून सांगत होते, पण माझं कुणी ऐकलं नाही. त्याचा परिणाम आहे ह्यो. काय नामदेव पी जाधव, इथे वास्तव्यास असताना इथल्या लोकांकडून काही त्रास तसं असल्यास मला सांगावे. पोलीस स्टेशन मधल्या 2 कोठड्या रिकाम्या आहेत. लगेच टाकतो आत. नाही साहेब, त्रास नाही. हा वाडा म्हणजे माझं दुसरं घर, आणि सरू आजी म्हणजे माझी आजी. कानातून रगात येऊस तर शिव्या घालते, पण मनाने खूप चांगले. म्हणजे सगळेच चांगलेत मनाने, साधी आहेत, भोळी आहेत. म्हणून तर त्या डॉक्टरनं फसवलं यांना. काय डिंपल कपाडिया, कुठे खोदकाम करण्यास गेला होतात आपण? नाही. साडीवर धूळ आहे. ते खोली साफ करत होते ना, तेव्हा धूळ लागली असेल. खोली साफ करताना धूळ लागली. साहेब वाड्यात सगळीकडे शोधलं, पण कुठेच काहीच सापडलं नाही. कोपरा कोपरा तपासला. 2-2, 3-3 वेळा शोधलं, पण कुठंच काय सापडलं नाही. डिंपल कपाडिया, या 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 या. कुठे आहेत पैसे? पैसा? कसलं पैसा? ऍक्टिंग, एकदम ऍक्टिंग. ऍक्टिंग तिकडे सिनेमात करायची, माझ्यासमोर नाही. नाही तर गरोदर फिरोदर काही बघणार नाही. अगोदर बेड्या टोकून आत टाकेन. विचार करायला अजून वेळ आहे. जखम बरी होते. कंगनी कंगनी है, कंगनी कंगनी है, कंगनी कंगनी है, कंगनी कंगनी. डॉक्टरांनी नक्की पैसे कुठं ठेवले? ती जर पैसे मला मिळाले नाहीत ना, आतापर्यंतची सगळी मेहनत मातीत जाईल. त्यातल्या डॉक्टरांचा काय भरोसा नाही. मला फसवून इथनं पळून जायचा प्लॅन त्यांनी नक्कीच केला असणार आहे. असं नाही झालं पाहिजे. काही बी झालं तरी मला माझं पैसे मिळायलाच पाहिजेत, नाहीतर सगळं संपल. डिंपे, डिंपल, ए डिंपल, काय ग सारखं कुठेतरी हरवल्यागत वाटतेस बया. डिंपे तुला सांगितलं ना, किती वेळा सांगायचं जास्त चिंता करू नगस.
अगं अशानं परिणाम होतो तुझ्यावर आणि बाळावर बी. इथं बस बस बघू, इथं ये, इकडं बस. डिंपे, डॉक्टरांचा विचार करतेस ना? नग करूस. हे बघ, त्यो आहे ना, त्यो समद बघतोय आणि कंगनी बाबा समद नीट करत्याल बघ. मम्मी, डॉक्टर खरंच सुटलं पाहिजे बघ. मला ना अशा अवस्थेत डॉक्टरना कसं सोडू ना तेच कळणं झालंय. त्यांना काय झालं तर ग? तसा विचार बी करू नगस. ही बघ, डॉक्टरांनी कधी कुणाचं वाईट केलं नाही, मग त्यांचं कसं होईल ग? आणि पोलिसांनी काय वाईस ताराच दिलाय आता पातूर त्यांना. पण आपलं डॉक्टर सुटलं की नाही, तसं या टायमाला बी सुटत्याल बघ. टिंपे, ती जामकर साहेबांनी आपल्या वाड्याची एवढी कशा पायी झाडते घेतली ग? पण एवढं काय ओळखत होते आपल्या वाड्यात? डिंपे, पैशाची काय भानगड नाही ना बाया? मला काय माहित मम्मी, ते काय सांगणार आहे बाई ग? अगं डिंपे, एवढं समज हुडकून त्यांना कायच घावलं नाही, म्हणजे डॉक्टरांबद्दल नक्की चुकीची माहिती दिली असणार कोणी तर. पण डिंपे, जामकर साहेबांनी तुला कडलं नेलं, काय विचारलं ग? काय पैशाची भानगड तर नाही ना? नाही मम्मी, आता पोलीस लोक कसे असतात तुला माहित आहे ना. त्यांची विचारण्याची पद्धत पण माहित आहे ना तुला. धमकावणार, ओरडणार. मला बाजूला नेऊन म्हणाले डॉक्टर सुटणार नाही आणि तुला पण हात टाकणार म्हणाली. असं कसं हात टाकत्याल? हा, काय मोगलाई लागून गेलीये का काय? मी आधी बघते तुझ्या अंगाला कसा हात लावत्यात ती. ही बघ, तुला जर कोणी त्रास दिला ना तर मग मी हाय ती हाय. टिंपे, अगं नका टेन्शन घेऊस. हा, समज व्यवस्थित होईल. बर, मी खाली हाय आणि तू बी खाली ये. जरा 4 लोकात वावरलीस ना, वाईस बरं वाटेल. डिंपे, जखम भरलीस का? पट्टी काढलीस ती? बर ये बर का. काय ये लोक. कसा वाटला मसाज? बर्फ मसाज कसा वाटला? ही चांबडी सुद्धा उत्तम सोलतोय. म्हणजे आमच्या पोलीस खात्यामध्ये उत्तम चांबडी सोलणारा माणूसची ख्याती आहे माझी. बरेच लोक मला त्याच नावाने ओळखतात. तर मी वाड्यात गेलो होतो, पैसे कुठे आहेत ते शोधायला. नाही सापडले. कुठे आहेत ते पैसे? नाही सापडणार तुम्हाला. हुशार आहात ना जामकर साहेब तुम्ही. शोधून दाखवा ना मग. पैसे कुठे आहेत ते तर मी शोधून काढीनच, पण त्याच्या आधी तुझा हा जो माज आहे ना, तो उतरवायचा आहे मला. असं नाक दाबीन ना मी, बरोबर तोंड उडेल तुझा. मांढरे, चांगली सेवा करायची.